आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. सायली चांगली मुलगी नाहीये, प्लीज तिच्यासोबत राहू नका, तिच्यापासून लांब राहा प्लीज. चला, सायली चांगली मुलगी नाहीये म्हणजे सायली वाईट आहे? हो, ती वाईट आहे. रस मी धनंजय. तुझ्या तोंडी नाही चांगलं वाटत हा शब्द. नाही ठीक आहे, एक काम कर, सायली वाईट आहे ना? आहे पुरावा? सायली ही वाईट मुलगी आहे, ती माझ्यासाठी चांगली नाहीये याचा पुरावा दे मला. आहे पुरावा? धनंजयला यातलं काही कळता कामा नये, कारण सियाला जर याची भणक लागली की सियाचं खरं रूप आणि तिचं असणारं माईबरोबरचं कनेक्शन तुम्हाला कळलंय तर मग आपण उभा केलेला सगळा डोलारा एका क्षणात कोसळेल. नाही. म्हणजे तू किती तत्वनिष्ठ आहेस ना? म्हणजे एकाला एक न्याय आणि एकाला एक. तिकडे गुन्हेगारीत न्हाऊन निघालेला तुझा तो आदित्य, सॉरी आय एम सॉरी, तुझा परम पूज्य नवरा, त्याच्या विरोधात आपल्याकडे इतके पुरावे, ज्याला आपण गुन्हेगार सिद्ध करू शकतो, तरी सुद्धा तू त्याच्याबरोबर राहतेस ना? आणि ज्या मुलीबद्दल तुझ्याकडे काहीच पुरावा नाही ती वाईट का, तर तुला वाटतंय म्हणून? दॅट्स नॉट फेअर सुंदर, नॉट फेअर ॲट ऑल. आणि बघ, यापुढे माझे कोणतेही निर्णय तू घ्यायचे नाही. तो अधिकार तू कधीच गमावलाय, त्याची किंमत नाहीये तुला, आणि तो अधिकार तू कायमचा गमावलायस. मला निघायचं. थांब. एवढे दिवस तुम्हाला सांगत आली आहेस ना, माझ्यापासून लांब राहा, माझ्यापासून लांब राहा. आज मी तुला सांगतोय, तू माझ्यापासून आणि माझ्या फॅमिली पासून लांब राहायचं. किती काही झालं तरी तू माझ्या आयुष्यात पुन्हा येण्याचा प्रयत्न करायचा नाही. तुझा माझा संबंध संपला, कायमचा. इट्स ओव्हर सुंदरी, इट्स ओव्हर. ही डॉक्टरांकडे गेली आहे, तिला काहीतरी लागलंय तर त्यासाठी ती ट्रीटमेंट घ्यायला डॉक्टरांकडे गेली आहे. ओ, लागलाय हाताला म्हणून डॉक्टरकडे गेली आहे का? बरं बरं, सांगा कोणी सांगितलं तुम्हाला? सावींनी मंगलताईंना सांगितलं आणि त्यांनी आम्हाला. अरे मूर्ख बाई, स्वतःला एवढी शाणी समजते, शीतल मंद. मला सांग, एवढ्या साध्याशा गोष्टी कळत नाहीत का तुला? म्हणजे मी आता सावीशी बोलून आलोय. हे जे आहे ना, सुंदरीला लागलं म्हणून ती डॉक्टरकडे गेली, हे सगळं खोटे, असं सावीने बघितलेलं नाहीये. हे सगळं तिने सुंदरीकडनं ऐकलंय. आणि दुसरी गोष्ट मला सांगा, जर ती डॉक्टरकडे गेली तर एवढा वेळ
म्हणजे काल तिथे सुंदरीच होती. तिथे म्हणजे कुठे? शीतलला की अक्कल आहे की नाही? ट्रक्सच्या मीटिंग बद्दल आदित्य समोर बोलतेय. नाही एक मिनिट मध्ये काय म्हणाली शीतल तू? कुठे आली होती सुंदरी? काय बघितलं? काय झालं होतं? नाही बघ पार्टनर म्हणून ना सगळ्या गोष्टी मला कळल्या पाहिजे. उगाच काही ठेवू नका. अगदी बरोबर आहे तुझं, पण माझ्यावर विश्वास ठेवशील? माईवर विश्वास ठेव. ती काही बोलत नाही, तिला काही कळत नाहीये. पण मला तुझं म्हणणं कळलेलं आहे, मला तुझा मुद्दाही कळलेला आहे की बरोबर आहे, आपण सुंदरीवर लक्ष ठेवायला पाहिजे. ॲज अ पार्टनर म्हणून तुझी सूचना मी खूप मनापासून अंमलात आणेन आणि मी तुला ॲप्रिशिएट करते तुझ्या या सावधानतेबद्दल. पण मला आणखी एक गोष्ट सांगावीशी वाटते तुला, की तुला असं वाटतं की माईचं अजिबातच लक्ष नाहीये, तर तसं नाहीये. आपल्या शत्रूला डायरेक्ट आपण फिजिकली हार्म केल्यावरच त्याला त्रास होतो असं नसतं. त्या शत्रूच्या जवळच्या व्यक्तीवर जर आपण आघात केला ना तर त्याचा डबल त्रास होऊ शकतो आपल्या शत्रूला. कळतंय का? कळणारच तुला, तेवढा शार्प आहेस तू. जिवंत आहे जरा जरा मी दिवा जसा विझताना, अखेरची भेट आपली या उदास खिन्न क्षणांना. तुटून गेले तर सर्व धागे, आता कुणी ना तुझा मी. विरून जातील प्राण माझे, उद्या नसेन कुठेही. जळे हृदय माझे कधी तुझेच जे होते, आता कसे तुझ्या विण या जीवनाचे वहायचे ओझे.